नमस्कार मित्रांनो, काजळ माया या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ही पर्णिका आणि कनकदत्ता ह्या दोघी जेव्हा एकमेकींशी बोलत असतात तेव्हा ही पर्णिका जी आहे ती आपल्या आईला बोलते की विद्याधरकडून माहिती कशी काढून घ्यायची हे तू बघायचं, आभाकडे मी बघते. मग ह्या 2 दिवसामध्ये आरुष जो आहे तो माझ्या प्रेमात पडेल. एकदा आरुष माझ्या प्रेमात पडला की तो आभाला विसरून जाईल. त्यावर कनकदत्ता बोलते की मग आपला लवकरच हा चेटकीण वंश जो आहे तो लवकर मार्गी लागेल आणि आपलं साध्य जे आहे ते मार्गी लागणार. असं ही कनकदत्ता जेव्हा या पर्णिकाला बोलत असते त्यावर आरुष सर्व ऐकतो. आरुष लगेच बोलतो की काय साध्य होणार मग. आता जेव्हा आरुषचा आवाज ह्या कनकदत्ताने आणि या पर्णिकाने ऐकताच दोघींच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तेव्हा आरुष जो आहे तो ह्या पर्णिकाकडे बघत असतो. आता पर्णिकाही आरुषकडे बघते. आरुष अगदी या पर्णिकाच्या आणि कनकदत्ताच्या जवळ येतो. त्यावर पर्णिका जे आहे ती आरुषला बोलते की मी त्यांना सांगत होते की माझं स्वप्न जे आहे ते मला पूर्ण करायचं आहे. त्यावर आता आरुष लगेच विश्वास ठेवतो. आरुष लगेच बोलतो की पर्णिका तुझं प्रत्येक स्वप्न जे आहे ते पूर्ण होईल. त्यावर कनकदत्ता बोलते की खूप मेहनती मुलगी आहे आणि तिचं स्वप्न जे आहे ते लवकरच पूर्ण होईल असं पण आरुषला ही कनकदत्ता बोलते. त्यावर इकडे आरुष बोलतो की इतक्या कमी वेळात कसं होईल हे सर्व शक्य. त्यावर पर्णिका लगेच थोडीशी असते आणि या सरांना बोलते की अहो आरुष सर, माझे आई वडील खूप लांब आहेत, त्यामुळे माझ्याशी जे काही आपुलकीने वागतात का त्यांना मी आई वडिलांचं नातं लावते. काल मी जेव्हा चाळीत आले होते ना तेव्हा मला काय हवंय काय नको मावशी स्वतःहून विचारपूस करत होत्या. ओळख पाळख नसताना सुद्धा घरातल्या 4 गोष्टी आणायला मला ह्या ताईंनी मदत केली म्हणून मी त्यांना आईच बोलते. तर कनकदत्ता लगेच बोलते की अहो लळा लागावा, अगदी माझ्या पोटच्या मुलीसारखीच आई ही माझ्यासाठी. असं पण ही कनकदत्ता बोलत असते. अहो मी एक कामावली बाई आहे, तरीसुद्धा माझ्याशी जे काही मावशीचं नातं जोडलं ना ते बघून मला खूप आनंद झाला. त्यावर इकडे ही पर्णिका जी आहे ती बघत असते. इकडे आरुष जो आहे तो इकडे या पर्णिकाकडे बघतो तेव्हा पर्णिका खूप खुश होऊन आरुषकडे बघत असते. पर्णिका लगेच बोलते की अहो आरुष सर, काय बघताय तुम्ही माझ्याकडे एवढं टक लावून. असं पण इकडे ही पर्णिका बोलत असते. त्यावर इकडे आरुष बोलतो की पर्णिका मला तुझं खूप कौतुक करावं असं वाटतं. तू खूप कमी वेळामध्ये प्रत्येकाला आपलंसं करते, त्याचं खरोखर खूप कौतुक करावं वाटतं गं. इतकं नितळ स्वच्छ मन आहे तुझं. कसं आहे एवढं नितळ स्वच्छ मन तुझं. अशीच राहा तू. असं पण जेव्हा आरुष पर्णिकाला बोलतो त्यावर इकडे आरुष बोलतो की चल पर्णिका मी फ्रेश होतो आणि मग येतो. त्यावर इकडे ही पर्णिका जी आहे ती आरुषला बाय असं बोलते. त्यावर आरुष बिचारा पटकन तिथून निघून जातो. इकडे ही कनकदत्ता जी आहे ती बोलते की वाव पर्णिका, तू तर खूपच चांगली प्रगतीपथावर पोहोचली आहे बरं का. तर पर्णिका आपल्या आईला बोलते की आई ही तर फक्त कुठेतरी सुरुवात आहे. बिचारी आभा 2 दिवसात जेव्हा रिटर्न येईल ना तेव्हा आरुष जो आहे तो तिचा नसणार आहे, तो माझाच होईल असणार आहे. असं पण इकडे ही पर्णिका जी आहे ती कनकदत्ताला सांगत असते. त्यावर इकडे कनकदत्ता लगेच बोलते की तोपर्यंत मी विद्याधरचा निकाल लावते आणि दानवी शक्तीचा वापर करून या विद्याधरला नाहीसं करते. असं पण ही कनकदत्ता जी आहे ती पर्णिकाला बोलत असते. दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की इकडे हे विद्याधर काका जे आहेत ते इकडे घरात असतात आणि हे काकी ज्या आहेत त्या आवाज देत असतात. तेव्हा काका लगेच या ललितला बोलतात की आरुषला कॉल कर. तर इकडे ललित बोलतो की येईल बाबा, तो कशाला कॉल करायचा त्याला. त्यावर काका बोलतात की तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का. ते येतो. काका आरुषला विचारतात की बाळा तुझी तब्येत बरी नाही का. अरे मी आत्ता तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष घालणार आहे. तेव्हा इकडे काकी बघत असतात. त्यावर इकडे काका बोलतात की तुला इथून पुढे कुणी काही जरी सांगितलं तरी गळ्यातील रुद्राक्ष काढायचा नाही. तर ही काकी जी आहे ती बघत असते. त्यावर इकडे काका बोलतात की रुद्राक्ष जो आहे तो तुझ्याच गळ्यात राहणार, तो अजिबात काढायचा नाही. त्यावर इकडे आरुष बोलतो की जाऊ दे काका, अरे घराचे रक्षण जर होत असेल तर माझ्या गळ्यात घालून तर काय उपयोग. तेव्हा विद्याधर काका काय ऐकायला तयार नसतात. ते बोलतात की नाही नाही, मी अजिबात ऐकणार नाही. काका जे असतात ते खूप काही त्या रुद्राक्षाचा शोध घेत असतात, परंतु काकींनी तो रुद्राक्ष जो आहे तो लपून ठेवलेला असतो. आता काका बोलतात की नेमकं रुद्राक्ष गेलाच कुठे, असं काका बोलत असतात. आसावरी रुद्राक्ष कुठे सांग, असं काका मोठ्याने आवाज देत आसावरीला विचारतात.
आता आसावरी जी आहे ती खूप टेन्शनमध्ये येते. आरुषही बघत असतो. तेवढ्यामध्ये काकी बोलतात की नेमकं काय झालं, कशाला ओरडताय? अरे ललित, जा बरं आपले कोथिंबिरी घेऊन ये. तेव्हा इकडे काका बोलतात की आसावरी, मी तुला काय बोलतोय, रुद्राक्ष कुठे आहे सांग. तेव्हा काकी बोलतात की अहो, रुद्राक्षाची कडी तुटली होती, सोनार बाबाकडे दिलाय. काका बोलतात की अगं, तू कुणाला विचारून तो रुद्राक्ष सोनाराकडे घेऊन गेली? तेव्हा इकडे काकी बोलतात की प्रत्येक गोष्ट तुम्हालाच विचारून करायची का? कडी तुटली म्हणून दिला मी सोनाराकडे. तेव्हा काका बोलतात की मी आत्ताच्या आत्ता जातो आणि रुद्राक्ष घेऊन येतो. तेव्हा काकी बोलतात की अहो, अजून कडी बसून झाली नसेल. तेव्हा काका बोलतात की आसावरी, खरं खरं सांग की रुद्राक्ष कुठे आहे? त्यावर इकडे काकी बोलतात की मी काय खोटं बोलते का? तुम्हाला माझ्यावर विश्वास का नाही? तेव्हा काका बोलतात की माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. आत्ता सोनाराला कॉल कर आणि रुद्राक्ष मागवून घे, असं काका या आसावरीला बोलतात. तेव्हा आरुष बोलतो की जाऊ द्या काका, कडी नीट झाली की मी रुद्राक्ष घालेल, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. परंतु आता काकांना खूप टेन्शन आलेलं असतं, कारण कुलस्वामींचं बोलणं जे आहे ते काकांना आठवतं. आसावरी बघत असते. काका बोलतात की आसावरी, आत्ताच्या आत्ता सोनाराकडे जा आणि रुद्राक्ष जो आहे तो घेऊन ये, असं काका जेव्हा काकीला बोलत असतात तेव्हा काकी खूपच टेन्शनमध्ये येते. त्यावर इकडे आरुष बोलतो की काकी तू नको टेन्शन घेऊ, एवढं मी बोलतो काकाशी. तो आहे तो इकडे आतमध्ये जातो. ललित आपल्या आईला विचारतो की आई, रुद्राक्ष कुठे येतो? तेव्हा ही आसावरी बोलते की अरे, ते रुद्राक्ष मी गायब केलंय, मी ते कधीच आरुषला मिळवून देणार नाही. दुसरीकडे कुलस्वामी जे असतात ते इकडे बसलेले असतात. तेव्हा मध्ये इकडे कुलस्वामीला कुणीतरी भेटायला आल्याचं या कुलस्वामीच्या माणसाने सांगितलेलं असतं. आता कुलस्वामी बोलतात की पाठवून दे त्याला. त्यावेळेस इकडे आप्पा जे असतात ते कुलस्वामींना भेटण्यासाठी आलेले असतात. तेव्हा इकडे कुलस्वामी बोलतात की आप्पा तू आलास का? तेव्हा आप्पा लगेच येतात आणि ह्या कुलस्वामींच्या पायांचं दर्शन घेतात. त्यावर इकडे कुलस्वामी हर हर शंभू असं बोलतात आणि आप्पा तू कसा आहे असं विचारतात. तेव्हा इकडे आप्पा बोलतात की हे. त्यावर इकडे कुलस्वामी विचारतात की विद्याधरचं कुटुंब कसं आहे? तेव्हा आप्पा बोलतात की गेल्या काही दिवसांपासून खूप चुकत चाललेलं आहे मला दिसतंय हो, असं पण आप्पा जेव्हा या कुलस्वामींना बोलतात तेव्हा मात्र इकडे कुलस्वामी थोडासा विचार करू लागतात. स्वामी बोलतात की ते तर होणारच होतं, त्यामुळे मी तुला तिथे पाठवलंय. प्रत्येक वेळी संरक्षणासाठी कुणीतरी हवं आहे विद्याधरच्या कुटुंबाला. तेव्हा आप्पा बोलतात की मी खूप प्रयत्न करतोय गुरुजी, परंतु नेमकी भीतीच कसली आहे तेच मला काही कळत नाही आहे, असं आप्पा बोलत असतात. त्यावर इकडे कुलस्वामी जे आहे ते बोलतात की एक चेटकीन जी आहे ना, ती आपल्या आरुषचं आयुष्याचा ताबा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करते. ते जर झालं तर खूप अवघड होऊ शकतं, असं पण कुलस्वामी आप्पांना सांगतात. ती व्यक्ती जी आहे ना, ती स्वतःला आरुषला ताब्यात घेणार आहे आणि स्वतःचा वंश जो आहे तो वाढवण्यासाठी ती आयुषचा वापर करेल. परंतु आपल्याला त्याच्या अगोदरच काहीतरी पाऊल उचलायला हवं. आरुषच्या घराचं खूप मोठं नुकसान होईल, परंतु ते गाव जे आहे, ते शहर जे आहे त्याचं खूप अवघड होऊन बसेल. त्यावर आप्पा बोलतात की यावर एखादा उपाय असेल ना? तेव्हा कुलस्वामी बोलतात की आहे एक व्यक्ती, तिची ओळख व्हावी त्यासाठी मी ही प्रयत्न करत आहेत. तेवढी पूर्ण होईपर्यंत तुला तिथील परिस्थिती सांभाळायची आहे, असं पण इकडे कुलस्वामी जे आहे ते आप्पांना सांगत असतात. आप्पांच्या लक्षात सर्व आलेलं असतं. आप्पा बोलतात की आरुषभोवती एक मुलगी जी आहे ना, ती सारखी त्याच्या आजूबाजूला फिरत असते. तेव्हा इकडे कुलस्वामी बोलतात की ग्रहमान खूप अवघड आहेत आरुषचे. तेव्हा आप्पा बोलतात की परंतु सकारात्मक शक्ती जी आहे ना, ती सुद्धा आरुषबरोबर आहे. आरुषच्या अवतीभोवती असणारी आभा जी मुलगी आहे, ती आरुषच्या आयुष्यातील सकारात्मकता आहे, असं पण इकडे आप्पा या कुलस्वामींना सांगत असतात. तेव्हा कुलस्वामी बोलतात की हो, तू जे बोलतोय ते बरोबर आहे. आरुष जो आहे तो इकडे घरात असतो. तो बोलतो की आभा नेमकं कुठे गेली? 2 दिवसांपासून आभा ही गायब आहे, मला सांगून का नाही गेली ती? तेव्हा इकडे आसावरी काकी ज्या आहेत त्या बोलतात की चहा घे बरं का. तेव्हा काकीला हा आरुष बोलतो की अगं काकी, ऐक ना माझं. तेवढ्यामध्ये दरवाजावर थोडासा आवाज येतो की पर्णिका जी आहे ती दरवाजात येऊन उभी राहते आणि पर्णिका ही आपल्या आरुषला बोलते की आतमध्ये येऊ का मी? तेव्हा ललित, इकडे काका, इकडे ही आपली पूर्वी सर्वजण बघत असतात. काकी लगेच पटकन जातात आणि काकी लगेच या आपल्या
या पर्णिकाला बोलतात की अगं बाळा ये ना आतमध्ये. तेव्हा पर्णिका बोलते की अहो मी खूप प्रेमाने ही भेळ आज मी खास तुमच्यासाठी ही भेळ बनवून आणली. तुम्ही मला काल कसे पोहे बनवून दिले होते त्यामुळे मी पण आज तुमच्यासाठी भेळ आणली असं पण ही पर्णिका बोलत असते. त्यावर काकी बोलतात की अगं प्रेमाने जर काही गोष्टी बनवल्या तर त्या खूप सुंदर होतात. त्यावर इकडे ही काकी बोलते की थांब मी प्लेटी घेऊन येते. तेवढ्यामध्ये पर्णिका बोलते की मी किचनमध्ये जाऊन प्लेटी घेऊन येते, चालेल ना तुम्हाला? तेव्हा काकी बोलतात की जा, तुझंच घर आहे असंही काकी बोलत असते. तेव्हा इकडे विद्याधर काका सर्व या काकींचं वागणं बघत असतात. आता पर्णिका तर खूप खुश होते. पर्णिका लगेच खूप खुश होऊन आतमध्ये किचनमध्ये जाते. तेव्हा इकडे पूर्वी आणि ही काकी एकमेकींच्या जवळ असतात. तर पूर्वी लगेच बोलते की अगं ती किचनमध्ये गेली आहे, तू तर आम्हाला किचनमध्ये जाऊन देत नाही. तेव्हा काकी बोलतात की आबा इथे नाही आहे, ती प्लेटी आणायला गेली, तिचं नावसुद्धा घेऊ नको असं काकी पूर्वीला बोलते. तेवढ्यात ही पर्णिका जी आहे ती प्लेटी घेऊन बाहेर येते आणि बोलते की चला सर्वजण बसा इथे, मी तुम्हाला भेळ देते खायला असंही पर्णिका बोलत असते. सर्वजण आता पर्णिकाने जी भेळ आणलेली असते ती खायला बसतात. तेव्हा इकडे काकी बोलतात की पर्णिका किती करतेस ग तू आमच्यासाठी. त्यावर इकडे पर्णिका जी आहे ती काकांना बोलते की काका ही भेळ घ्या ना. तेव्हा काका बोलतात की नाही मला नको. आता काकी लगेच बघत असतात. काकांना खूप राग येतो, ते आतमध्ये जाऊ लागतात. तेव्हा ही पर्णिका बोलते की काका अहो मी मुद्दामून तिखट नाही केली, मला तुमच्या डायबिटीजबद्दल माहीत आहे, त्यामुळे मी शिरा नाही बनवून आणला असं पर्णिका बोलत असते. थोडंसं ट्राय करून बघा ना, तिखट नाही आहे असं पर्णिका ही काकांना बोलते. तेव्हा इकडे ललित बघत असतो. त्यावर इकडे काकी लगेच बोलतात की अगं जाऊ दे, त्यांना नको देऊ, आम्हाला दे पटकन असे काकी बोलतात. तेव्हा इकडे काका आपल्या मनाशी बोलतात की हिला कुठून कळलं मला डायबिटीज आहे. पूर्वी लगेच बोलते की बहुतेक दादाने सांगितलं असेल, त्याची बेस्ट फ्रेंड आहे ना ती, त्यामुळे हाच बोलला असेल असं पूर्वी बाबांना बोलते. काकांना खोकला येतो. काकी जी आहे ती उठू लागते. तेव्हा इकडे ही पर्णिका बोलते की थांबा मी आणते त्यांच्यासाठी पाणी. आणि पर्णिका लगेच या काकांना पाणी आणून देते. त्यावर इकडे काका जे आहे ते पाणी साईडला ठेवतात. आता पर्णिका ही काकांकडेच बघत राहते कारण ते पाणी पितच नसतात. पर्णिका जी आहे ती आता सर्वांना भेळ खाण्यासाठी देते. तेव्हा इकडे काकी बोलतात की चला जाते मी. त्यावर हा आरुष जो आहे तो बोलतो की मी येतो सोडवायला चला. आणि इकडे आता हा आरुष जो आहे तो पर्णिकाला सोडवायला निघतो. काका बघत असतात, काकी बघत असते. पर्णिका जी आहे ती घरात येते आणि आरुष जो आहे तो पर्णिकाला पोच करायला घरात आलेला असतो. तेव्हा आरुष आता इकडे तिकडे बघतो आणि बोलतो की घर खूप सुंदर आहे. तेव्हा इकडे अचानक लाईट जाते. कारण आता इकडे लाईट गेल्यामुळे पर्णिकाने आरुषला जाऊन मिठी मारलेली असते आणि तिने हे सर्व नाटक केलेलं असतं, प्लॅनिंग केलेलं असतं. जेव्हा पर्णिका ही आरुषला जाऊन मिठी मारते आणि बोलते की सर मला अंधाराची खूप भीती वाटते असं पर्णिका ही आरुषला बोलते. तर आरुष जो आहे तो पर्णिकाकडे बघत राहतो. उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आरुष जो आहे तो या पर्णिकाच्या प्रेमात पडलेला असतो. काका जे आहे काका आता आरुषकडे निघालेले असतात आणि तेव्हा काका आता आरुषच्या घरी येतात. तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.